नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. आज एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड रिकव्हरी एजंटच्या नावाखाली काही लोकांकडून नागरिकांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 9152946520 आणि 9152708940 या क्रमांकांवरून वारंवार फोन करून केवळ कर्जाबाबत चौकशी न करता कुटुंबियांशी आणि महिलांशी अत्यंत असभ्य, अपमानास्पद आणि धमकीच्या भाषेत बोलले जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे फोन करणाऱ्या महिला स्वतःला रिकव्हरी एजंट सांगत असून त्या अत्यंत अपमानास्पद भाषा वापरत असल्याचेही सांगितले जात आहे. फक्त इतकंच नाही, आरोप असेही आहेत की संबंधित लोकांनी कर्जदाराच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना फोन करून व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न असा निर्माण होतो की ही कोणती रिकव्हरी प्रक्रिया आहे? भारतातील बँकिंग नियमांनुसार रिकव्हरी एजंट्सना सभ्य व कायदेशीर पद्धतीनेच संवाद साधण्याची परवानगी आहे. मग कुटुंबियांना फोन करून शिवीगाळ करणे, अपमान करणे आणि सामाजिक प्रतिष्ठा खराब करणे हे कोणत्या नियमांत बसते? तक्रारदाराचा आरोप आहे की या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतरही अजूनपर्यंत कोणतीही एफआयआर नोंदवली गेलेली नाही. त्यामुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना सतत फोन करून मानसिक छळ करणे कायद्याने योग्य आहे का? कर्ज वसुलीच्या नावाखाली कुटुंबियांना धमकावणे आणि शिवीगाळ करणे हा गुन्हा नाही का? पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही कारवाई का होत नाही? बँका अशा एजंट्सवर नियंत्रण ठेवत आहेत का? आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून लोकांना त्रास देणाऱ्या रिकव्हरी एजंट्सवर कोण कारवाई करणार? तक्रारीनुसार दिवसातून अनेक वेळा फोन येत असून कधीकधी रात्री उशिरा देखील कॉल करून त्रास दिला जात असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार केवळ आर्थिक वसुलीचा प्रश्न नाही, तर मानसिक छळ आणि सामाजिक बदनामीचा मुद्दा बनत चालला आहे. विशेष म्हणजे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि SARFAESI ऍक्ट अंतर्गत रिकव्हरी करताना कोणत्याही व्यक्तीला धमकावणे, शिवीगाळ करणे, कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना फोन करून त्रास देणे किंवा सामाजिक बदनामी करणे पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाते. मग जर हे नियम स्पष्टपणे अस्तित्वात आहेत, तर असा प्रश्न उपस्थित होतो की अशा प्रकारच्या तक्रारी असूनही संबंधित रिकव्हरी एजंट्सवर कारवाई का होत नाही? कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का? आता सर्वात मोठा प्रश्न, जर एखाद्या नागरिकाने कर्ज घेतले असेल तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अपमानित करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? कायदा सांगतो की वसुली प्रक्रिया सभ्य, मर्यादित आणि कायदेशीर पद्धतीनेच केली पाहिजे. पण जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हे स्पष्टपणे ग्राहक हक्क आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन ठरू शकते. या प्रकरणात संबंधित बँक आणि अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार एफआयआर नोंदवून तपास सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही. आज अनेक नागरिक रिकव्हरी एजंट्सच्या दबाव, धमक्या आणि मानसिक छळाला सामोरे जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. याच संदर्भात जर कोणालाही अशा प्रकारच्या बेकायदेशीर रिकव्हरी, धमक्या किंवा मानसिक छळाचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी मदतीसाठी भारतीय लोकसहकार्य संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि माहिती 917256565656 किंवा 9029312372 या क्रमांकांवर संपर्क करून नोंदवू शकतात, जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळू शकेल. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.